जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन एक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याविषयीच पूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, बँक ऑफ बडोदा बँकेमध्ये एक रिक्रुटमेंट निघालेली आहे। पिओनसाठी शिपाई पदांसाठी ही पदभरती होत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 500 जे पद आहेत हे पद या पदभरतीद्वारे भरून घेतले जात आहेत। विद्यार्थी मित्रांनो, रेग्युलर बेसिसवर ही पदभरती होत आहे, म्हणजेच परमनंट पद असणार आहेत। बँक ऑफ बडोदामध्ये शिपायाचे 500 प्लस पद जे आहेत ते परमनंट पद्धतीनं भरून घेतले जाणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, याचे जवळपास 3 मे रोजी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 23 मे 2025 ही फॉर्म भरायची शेवटची तारीख असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित वाचायची आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। यामध्ये आपण महत्त्वाची मोजकी जी माहिती आहे ती माहिती घेत असतो। त्यानंतर तुम्हाला पूर्ण वाचायची आहे आणि त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, बघा, शिपायाचे एकूण 500 पद भरून घेतले जात आहेत। त्यामध्ये वेगवेगळे जे स्टेट आहेत त्या स्टेट प्रमाणे याच्यामध्ये पदसुद्धा दिलेले आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये 29 पद जे आहेत ते भरून घेतले जात आहेत। या 29 पदांपैकी 16 पद जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते ओपन कॅटेगरीसाठी ठेवण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये बघा, तुम्हाला नंबर ऑफ पोस्ट असणार आहे। ऑफिस असिस्टंट म्हणजे पिओन शिपायाचं पद आहे। 500 जे पद आहेत ते भरून घेतले जात आहेत। वयोमर्यादा बघा, 18 वर्षापासून 26 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेली आहे। तुम्हाला याच्यासाठी मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे। 10वी पास असणं गरजेचं आहे। 10वी पासवर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतर तुम्हाला जे काही लोकल लँग्वेज आहेत त्या स्टेटच्या त्या तुम्हाला येणं गरजेचं आहे। जसं महाराष्ट्राची मराठी आहे, तुम्हाला मराठी भाषा येणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 10वीला मराठी हा विषय असणं कंपल्सरी असणार आहे। रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे, तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथं काम काय केलं जाणार आहे बघा। ऑल द नॉर्मल अँड रूटीन ड्युटीज ऑफ द स्टाफ कार्ड अँड द परफॉर्मन्स ऑफ विच नंबर स्पेशल पे स्केल बी पेबल। बघा, तुम्हाला जे काही रूल्स रेग्युलेशन काय आहेत की जे काही पिओनचं रेग्युलर बेसिसवरती काम असतं तेवढंच काम त्यामध्ये करायचं असणार आहे। पे स्केल बघा, तुमचं विद्यार्थी मित्रांनो 19,500 रुपये पे स्केल असणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एलिजिबिलिटी काय असणार आहे, तुमच्याकडं नॅशनॅलिटी आणि तुमचं 1 मे रोजी जे वय आहे ते वय 18 वर्ष पूर्ण आणि 28 वर्षाच्या मध्ये असणं गरजेचं असणार आहे। कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही तर व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे। बघा, बाकीच्या जे काही गोष्टी आहेत जसं PWBD असेल, OBC आरक्षण असेल, EWS आरक्षण असेल, एक्स सर्व्हिसमॅन आरक्षण असेल, त्याच्याविषयी त्यांनी इथं माहिती दिलेली आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिनिमम तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर अप्लाय फॉर द पोस्ट शुड इन्शुअर दॅट दे फुलफिल द मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया। तुम्ही हा मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण करत असाल तर फॉर्म फिल करू शकणार आहात। ॲप्लिकेशन फीस विषयी माहिती बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बघा, ॲप्लिकेशन फीस अँड एसेन्शियल चार्जेस ओनली ऑनलाईन पेमेंट शाल बी। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे, कशाही पद्धतीनं ऑफलाईन कोणालाच पैसे द्यायचे नाही आहेत। 600 रुपये ॲप्लिकेशन फीस प्लस पेमेंट गेटवे चार्जेस फॉर जनरल EWS अँड OBC कॅन्डिडेट। तुम्हाला बघा 600 रुपये प्लस ॲप्लिकेबल टॅक्सेस, त्याला जितके टॅक्स लागणार आहे तेवढे टॅक्सेस आणि पेमेंट गेटवे चार्जेस जे आहेत ते द्यावे लागणार आहेत। आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीतून असाल तर 100 रुपये प्लस ॲप्लिकेशन फी प्लस जे गेटवे चार्जेस आहेत ते।
लोकेशन ऑफ पोस्टिंग बघा, द प्लेस ऑफ पोस्टिंग विल बी डिपेंडिंग अपॉन द बँक्स रिक्वायरमेंट फ्रॉम टाइम टू टाइम. कॅन्डिडेट शॅल बी प्लेस्ड एनी ऑफ द ऑफिस ब्रँचेस इन द स्टेट. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या स्टेटमधून फॉर्म भरणार आहात त्या स्टेटमध्ये तुम्हाला कुठेही इथं पोस्टिंग जी आहे ती पोस्टिंग दिली जाणार आहे. प्रोबेशन पिरियड बघा, प्रोबेशन पिरियड बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 6 महिन्याचा याच्यामध्ये प्रोबेशन पिरियड असणार आहे. सिलेक्शन प्रोसिजर तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि त्या टेस्टच्या रिझल्टनुसार तुमचं तिथं मेरिट लिस्ट लावून तुम्हाला जॉईन करून घेतलं जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस काय असणार आहे ऑनलाईन टेस्टचा बघा, तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत 100 मार्कांसाठी आणि 80 मिनिटाचा वेळ यामध्ये दिला जाणार आहे. नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेजचे 25 क्वेश्चन असतील 25 मार्कासाठी. यासाठी तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. त्यानंतर बघा जनरल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी. यासाठी सुद्धा तुम्हाला 20 मिनिटे वेळ दिला जाणार आहे. त्यानंतर बघा अर्थमॅटिक्ससाठी सुद्धा 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी 20 मिनिटाचा वेळ. आणि शेवटचं क्वालिफिकेशन असणार आहे रिझनिंगचं. यामध्ये सुद्धा 25 क्वेश्चन असतील 25 मार्कांसाठी 20 मिनिटाचा वेळ तुम्हाला यामध्ये सुद्धा दिला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम सेंटर बघा, एक्झाम सेंटर तुम्हाला वेगवेगळे दिलेले आहेत आणि त्याचे लँग्वेज सुद्धा इथं तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यात आपण महाराष्ट्राचं बघा, महाराष्ट्रामध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी या 4 लँग्वेजमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, सेंटर बघा, तुम्हाला जर सेंटर पाहिजे असतील तर महाराष्ट्रामध्ये सेंटरसुद्धा याचं अवेलेबल असणार आहेत. मुंबई आहे, नवी मुंबई आहे, ठाणे आहे. या ठिकाणी तुम्ही पेपर जे आहे ते पेपर देऊ शकणार आहात. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही पुरेपूर माहिती घ्यायची आहे. ही जी PDF आहे खूप मोठी आहे, त्यामुळं आपण जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्याच कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक गोष्ट जर आपण घेत बसलो तर व्हिडिओ हा खूप मोठा होईल, त्यामुळं आपण महत्त्वाच्या तेवढ्या पॉईंट घेत आहोत. अप्लाय कसं करायचं आहे बघा, तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा देतो किंवा तुम्ही www.bankofbaroda.com.in या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीनं फॉर्मसुद्धा भरू शकणार आहात. पेमेंट फीस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं करायची आहे. जनरल इन्फॉर्मेशन जे असेल या गोष्टी तुम्हाला प्रॉपर वाचून घ्यायच्या आहेत. गाईडलाईन्स फॉर अपलोडिंग द फोटोग्राफी सिग्नेचर अँड अदर डॉक्युमेंट्स. बघा हे जे पेज आहे खूप महत्त्वाचं आहे. कशा पद्धतीनं तुम्हाला कोणते PDF अपलोड करायचे आहे त्याची माहिती त्यांनी शेवटी दिलेली आहे. तुम्ही प्लीज एकदा सगळं बघून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला फॉर्मॅटसुद्धा दिलेले आहेत. ते फॉर्मॅटसुद्धा त्या फॉर्मॅटद्वारे सेंट्रल गव्हर्नमेंटची पदभरती असल्यामुळं त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला स्टेटचे जे फॉर्मॅट आहेत त्याच्यापेक्षा जे सेंट्रलचे फॉर्मॅट आहे त्या यांनी जे दिलेले फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट्स तयार करून भरणं कंपल्सरी असतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळं माहिती जी आहे ती कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुमचं 10वी झालेलं असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करा. तुम्हाला दिलेली माहिती पुरेपूरपणे समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. विद्यार्थी मित्रांनो, सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. धन्यवाद.